हरे कृष्ण। जय राधा माधव कुंज विहारी, 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 जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, 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 यशोदानन्दन भज जन रञ्जन, यशोदानन्दन भज जन रञ्जन, यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानन्दन भज जन रञ्जन, यशोदानन्दन भज जन रञ्जन, यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे,
जय राधा गिरिधारी राधा गिरिधारी राधे जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय वृंदावन धाम जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव गुरुदेव जय Nitai Gaur Hari Bol Hari Bol Hari Bol Hari Bol कलियुग बाबा श्री हरिनाम संकीर्तन की ग्रंथ शास्त्र भागवत महापुराण की जगत गुरु सुप्रभा की समवेत गौ भक्त वृंद की जय गौ प्रेमानंद प्रॉब्लम आवाज क्या ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। आपले स्वागत आहे आजच्या भागवत कथेमध्ये। आपण भागवताचा पहिला स्कंद वाचतोय, अध्याय 8। अध्यायाचं नाव आहे कुंती देवीच्या प्रार्थना आणि परिकृष्णांचे रक्षण। श्लोक संख्या 31। आता आपण शब्द वाचून घेऊ। गोपी आददे त्वयि कृतागसी दाम तावत् या ते दशा अश्रुकलिल अंजन संभ्रम अक्षम वक्त्रम निनीय भय भावनया स्थितस्य सा मां विमोहयति भीयपि यद्बिभेति गोप्या ददे त्वयि कृतागसी दां तावत् गोप्या ददे त्वयि कृतागसी दां तावत् या ते दशाशु कलिलांजन संभ्रमक्षम या ते दशाशु कलिलांजन संभ्रमक्षम वक्त्रं निमीया भयभावनया स्थितस्य
स्थितस्य वक्त्रं निनीया भवभावनया स्थितस्य वक्त्रमीया भयभावनया स्थितस्य सा मां विमोहति भीरपि यद्विवेति सामां विमोहति यद्विवेति सा मां विमोहति भीरपि यद्विवेति सामां विमोहति यद्विवेति गोप्या ददे त्वयि कृतागसीदां तावत् या ते दशाश्रु कलिलाञ्जन सम्भ्रमाक्षम् वक्त्रं निनीय भवभावनया स्थितस्य सा मां विमोहति भीरपि यद्विवेति गोप्या ददे त्वयि कृतागसीदां तावत् या ते दशाश्रु कलिलाञ्जन सम्भ्रमाक्षम् वक्त्रं निनीय भवभावनया स्थितस्य सा मां विमोहति भीरपि यद्विवेति गोप्या दते त्वयि कृतागसीदाम तावत् गोप्या ददे त्वयि कृतागसीदां तावत् या ते दशाश्रु कलिलाञ्जन सम्भ्रमाक्षम् या ते दशाश्रु कलिलाञ्जन सम्भ्रमाक्षम् वक्त्रं निनीय भयभावनया स्थितस्य वक्त्रं निनीय भवभावनया स्थितस्य सा मां विमोहयति विरपि यद्विवेति सा मां विमोहयति भीरपि यद्विवेति गोप्या ददे त्वयि कृतागसीदाम तावत् गोप्या ददे त्वयि कृतागसीदां तावत् या ते दशाश्रुतकलिलाञ्जनस्य सम्भ्रमाक्षमाम् या ते दशाश्रु कलिलाञ्जन सम्भ्रमाक्षम् वक्त्रं विनीय भयभावनाय स्थितस्य वक्त्रं निनीय सा मां विमोहयति विरपि यद्विवेति गोप्या ददे त्वयि कृतागसीदाम तावत् या ते दशाश्रु कलिलाञ्जन सम्भ्रमाक्षम् वक्त्रं निनीय भयभावनया स्थितस्य सा मां विमोहति भीरपि यद्विवेति शब्दात गोपी गोपी यशोदा आददे घेतला त्वयी तुमच्या ठिकाणी कृतागसी दह्याचा माठ फोडल्याचा त्रास दिला म्हणून दाम दोष तावत त्यावेळी या जी ते तुमची तशा स्थिती अश्रुकलिल अश्रूंनी डबडबलेले अंजन काजळ संभ्रम भ्यालेले अक्षम नेत्र वक्त्रम मुख निनीय उतरलेले भयभावनया भीतीच्या भावनेने स्थितस्य उभे असलेल्याचे सा त्या माम मला विमोहयति संभ्रमात टाकते भी अपि मृत्युमंत भय देखील यत ज्यांना भिवेती भीते अनुवाद तात्पर्य शिलप्रपात की जय. अनुवाद. हे कृष्ण, जेव्हा तुम्ही अपराध केला होता, काय प्रकार दयाचा माठ फोडला, जेव्हा तुम्ही अपराध केला होता तेव्हा यशोदा मातेने तुम्हाला बांधण्यासाठी दोष घेतला. भीतीने विचलित झालेल्या तुमच्या नेत्रामध्ये अश्रू टवटवले आणि काजळ धुवून निघाले.
भयाला ज्यांची भीती आहे असे तुम्ही अधोमुखाने उभा होतात, म्हणजे खाली मुख, तुमचा चेहरा उतरला होता. ही तुमची स्थिती मला संभ्रमात टाकते. तात्पर्य भगवंतांच्या लीलांमुळे होणाऱ्या संभ्रमाचे येथे दुसऱ्या वेळी स्पष्टीकरण देण्यात आले. काल आपण बघितलं, काल पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे भगवंत सर्व दृष्टीने परमपूर्ण आहे. येथे हे भगवंत परमश्रेष्ठ असल्याचे आणि त्याच वेळी त्यांच्या शुद्ध भक्तांसमवेत केलेल्या लीला कृत्यांचे विशिष्ट उदाहरण आहे. भगवंतांचा शुद्ध भक्त केवळ अनन्य प्रेमाने भगवंतांची सेवा करतो आणि अशा प्रेममय सेवेचा निर्वाह करीत असताना त्याला भगवंतांच्या दिव्य स्थितीचा विसर पडतो. जेव्हा भययुक्त आदरभाव सोडून जेव्हा भययुक्त आदरभाव सोडून स्वाभाविक शुद्ध स्नेहाने भगवंतांची सेवा केली जाते, तेव्हा भगवंतही आपल्या भक्तांच्या प्रेममय सेवेचा अधिक आवडीने स्वीकार करतात. सामान्यतः भक्त भगवंतांची पूजा आदरभावाने करीत असतात, परंतु जेव्हा शुद्ध भक्त स्नेहाने भगवंतांना स्वतःपेक्षा कमी महत्त्वाचा समजतो, तेव्हा भगवंत अत्यंत प्रसन्न होतात. या जगात उलट आहे ना, या जगात उलट आहे. गोलोक नामक मूळ धामात होणाऱ्या लीला याच भावनेने संपन्न होतात. भगवंतांचे सखा श्रीकृष्णांना त्यांच्यापैकीच एक समजतात. ते त्यांना श्रेष्ठ किंवा आदरणीय समजत नाही. भांडणार कसं, खेळणार कसं. स्वभावतःच भगवंतांचे शुद्ध भक्त असणारे त्यांचे माता पिता त्यांना एक बालक समजतात. भगवान माता पित्यांनी केलेली शिक्षा वैदिक मंत्रांच्या प्रार्थनांपेक्षा मोठ्या आनंदाने स्वीकार करतात. तसेच वैदिक मंत्रांपेक्षा त्यांच्या प्रेयसींनी केलेली कान उघडणे त्यांना मोठी गोड वाटते. गोलोक वृंदावनातील आपल्या दिव्य लीलांचा जनसामान्यांसाठी एक आकर्षण म्हणून प्रकाश करण्यासाठी ज्या भगवंत ह्या भौतिक जगात प्रकट झाले, तेव्हा त्यांनी आपल्या मातेच्या यशोदेच्या पुढे एका अधीन असहाय्य बालकाच्या भूमिकेत विलक्षण रूपाने अभिनय केला. काय केला? अभिनय केला, नाटक केलं. भगवान आपल्या स्वाभाविक बाललीलांमध्ये यशोदा मातेने दह्याने भरून ठेवलेले माठ फोडीत दह्याचा नाश करीत आणि वृंदावनातील माकडांसहित आपल्या मित्रांना आणि सवंगड्यांना वाटून देत आणि हे सर्वजण श्रीकृष्णांच्या उदारपणाचा लाभ उठवत होते. यशोदा मातेने ते पाहिले आणि आपल्या दिव्य बालकाला प्रेमापोटी शिक्षा करण्याचा अभिनय करावा असे वाटून त्यांनी एक दोष घेतला व श्रीकृष्णांना बांधून ठेवण्याचा धाक दाखवला. सामान्यपणे सर्व गृहस्थांच्या घरी असे चालतेच. यशोदा मातेच्या हातातील दोष पाहून श्रीकृष्ण घाबरले आणि त्यांनी मान खाली घातली व रडू लागले. त्यांच्या गालांवरून अश्रू उघळले आणि सुंदर नेत्रातील काजळ धुवून निघाले. श्रीमती कुंतीदेवी हिला भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ अवस्थेची जाणीव असल्यामुळे ती भगवंतांच्या या रूपाची प्रेमपूर्वक आराधना करीत आहे. दामोदर लीला. मूर्तिमंत भयाला भगवंताचे भय वाटते, परंतु साधारण भावाने शिक्षा करू पाहणाऱ्या आपल्या मातेची ते भीती बाळगतात. श्रीकृष्णांच्या या श्रेष्ठ स्थितीची कुंतीदेवीला जाणीव होती, परंतु यशोदेला तशी जाणीव नव्हती. म्हणून कुंतीदेवीपेक्षा यशोदा मातेची स्थिती अधिक उच्च होती. ती प्रेमभावामध्ये, वात्सल्य भावामध्ये आणि कुंतीदेवी आदर भावामध्ये, दासी भावाने, की मी दासी आहे, कृष्ण माझे स्वामी आहे. भगवान यशोदेचे बालक होते, पुत्र होते आणि भगवंतांनीच तिला आपल्या भगवत्तेचा विसर पाडला होता. जर यशोदा मातेला भगवंतांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव असती तर तिने भगवंतांना शिक्षा करण्यात संकोच केला असता, परंतु त्या स्थितीचा तिला विसर पाडण्यात आला. कारण स्नेहमयी मातेपुढे
त्यांना पूर्णपणे बालसुलभ भूमिका करावयाची होती. माता आणि बालक, माता आणि पुत्र यांच्या प्रेमाची देवाणघेवाण स्वाभाविक रीतीने होत होती आणि त्या दृश्याची आठवण करून कुंती देवी संभ्रमात पडली व केवळ त्या दिव्य मातृप्रेमाची तिने प्रशंसा केली. येथे परोक्ष रीतीने यशोदा मातेच्या अद्वितीय प्रेमाची प्रशंसा करण्यात आली आहे, कारण सर्वशक्तिमान अशा भगवंतांवर तिचे नियंत्रण होते. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणी. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामे गौरतिषे नमः. नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी नमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां श्री जगन्नाथाय नमः. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे. कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्ण. पुनश्च आपलं स्वागत आहे आजच्या भागवत कथेमध्ये. भक्तांसाठी भागवत कथा ही मेजवानी आहे, फिस्ट आहे, जिथे आत्म्याचं पोषण आणि आनंद होतो, आत्म्याला आनंद मिळतो. भागवत कथा ही रसमय आहे. जसं भागवत ह्याच स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये आलेलं आहे, 3ऱ्या श्लोकामध्ये, की जे भागवत आहे ते कसं आहे, निगमकल्पतरो गलितं फलं शुकमुखाद अमृतद्रव संहितं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवी भावुका. की हे भागवत रस जे आहे, भागवत जे आहे ते रसमय आहे आणि ज्या प्रेमाची, ज्या रसाची आपल्याला आस आहे, ज्या रसाची आपला आस आहे तो भागवत, तो प्रेम रस, दिव्य रस या भागवतामध्ये खूप मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तो हात आहे आणि जे मुख्य रस आहे भक्तीचे, शांत, दास्य, सख्य, माधुर्य, वात्सल्य या 5 दिव्य रसांमध्ये जो भक्त आहे तो भगवंतांशी आदानप्रदान ठेवतो. या आदानप्रदानाशिवाय भक्ती होऊ शकत नाही. देणे आणि घेणे दोन्ही आवश्यक.
आपण जर सोबत दिव्य आदानप्रदान करू इच्छित हो तर त्याची सुरुवात भक्तांपासून सुरू होते. भक्तांपासून. भगवंत हा भक्तांच्या मध्ये असतो, भक्तांसोबत असतो. म्हणून जेव्हा आपण साधन भक्तीमध्ये किंवा साधक भक्तावस्थेमध्ये आपले जे सोबत भक्त आहेत त्यांच्याशी प्रेमाने आदानप्रदान ठेवतो, मग आपलं भगवंतांशी ते आदानप्रदान शक्य आहे. केवळ कर्मकांड म्हणून नाही, पण एक स्वाभाविक उत्स्फूर्तपणे नैसर्गिकरित्या चेतनेच्या स्तरावर शक्य आहे. आपण ते अनुभवू शकतो की भगवंत आपल्या भेटीचा स्वीकार करत आहे. भगवंत आपल्याला काही देत आहेत. देवाणघेवाण आपल्याला अनुभवता येते भगवंताचं. सुरुवात कुठून होईल? भक्तांपासून. भक्तांशिवाय भगवंत भेटणार नाही. कारण भगवंत हा सदैव भक्तांच्या सोबत असतो. भगवंत एकटे कुठे सापडणार नाही. कुठं ते एकटे नाही. ते सर्व भक्तांच्या मध्यभागी केंद्रस्थानी असतात. म्हणून त्यांना भेटण्यासाठी भक्तांसोबतच आपण दिव्य संबंध किंवा आदानप्रदान शिकलं पाहिजे. भक्तांच्या संगतीशिवाय, भक्तांच्या गोडीशिवाय भगवंताची गोडी लागणार नाही. हा खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे. आपण समजतो की मी आणि माझं भगवंत, मला बाकीचं काही घेणं देणं नाही. अशा मनस्थितीमध्ये भगवंताची प्राप्ती अशक्य आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी नम्र भाव की भगवंत हा असंख्य रूपामध्ये विस्तारित झालेला आहे. विस्तारित झालेला आहे भगवंत असंख्य रूपाने. आणि भक्त हे त्याचेच रूप आहे. भक्त रूप स्वरूपकम नमामि भक्त शक्तिकम, की भगवंतांचे भक्त जे आहेत ते त्यांची शक्ती आहे. आपण ऐकतो ते अंतरंगा शक्ती, बहिरंगा शक्ती, आणि मधली कोणती शक्ती आहे? तटस्थ शक्ती. त्या आपण एक शक्ती भगवंताची. त्याच्यामुळे प्रत्येक शक्तीला एक महत्त्व आहे. आणि आपण सर्व भगवंतांचे सेवक आहोत. आणि भगवंतांना सर्वात जास्त आनंद होईल आपण जेव्हा एकमेकांच्या सोबत दिव्य आदानप्रदान करणार. जसं उपदेशामृतामध्ये श्री रूप गोस्वामींनी म्हटलंय, ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीतिलक्षणम. की प्रेमाचं लक्षण काय, प्रीतीचं लक्षण काय? ददाती, पहिलं लक्षण काय आहे? ददाती, काही ना काही दिलं पाहिजे. कमी दर्शन दिलं पाहिजे. बाकी काही नाही. समजा तर दर्शन तर दिलं पाहिजे कमी कमी बघताना आपलं. ते तर काही त्याला पैसा लागत नाही, काही त्याला खर्च लागत नाही. दर्शन दिलं पाहिजे. ददाती, मग दर्शनही घेता येईल. प्रतिगृह्णाती, देण्यामध्ये मिळतं आपल्याला. जसं आपण आता भगवंतांना दर्शन देतोय, आपलं दर्शन, त्यांचं दर्शन मिळतं. दिव्य सुंदर असं अलंकारकृत दर्शन मिळतं, सुशोभित दर्शन मिळतं. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती. आपल्या ज्या काही भावना आहेत, आपल्याकडे जे विचार आहेत ते आपण व्यक्त केले पाहिजे. का? ते प्रेमाचं लक्षण आहे. आपली जी प्रेमाची भूक आहे त्यानेच भागून निघेल की आपण कुठे ना कुठे आपलं मन मोकळं केलं पाहिजे. हे मी प्रत्यक्ष वैयक्तिकरित्या अनुभवलेलं आहे की अनंत समाधान मिळतं, अनंत आनंद मिळतो व्यक्त होण्यामध्ये. माझं जे पुस्तक आहे दासोस्मी, मी सेवक आहे, त्यात मी काय केलेलं आहे? माझं हृदय व्यक्त केलेलं आहे मुक्तपणे, निसंकोचपणे. लोक काय म्हणतील याचा विचार नाही केला मी, की मी सेवक आहे, मी आय एम सर्वंट.
सर्वंट लोकांना असं म्हणायला सुद्धाही वाटतं, सर्वंट आमच्याकडे आहे बा सर्वंट ना कामाला सर्वंट. लोकांना असं वाटतं की आपली जी किंमत आहे कमी होईल. असं काय लिहिलं नाही की मी सर्वंट आहे, दास आहे, दासूस मी दास, गुलाम असं लोकांना वाटतं. गुलाम दास म्हणजे गुलाम. पण ज्यांना ज्ञान आहे त्यांना समजतं की ही सर्वोच्च आपली स्थिती आहे किंवा मूळ स्थिती आहे, दास भावना. तर माझा तो हेतू होता की आपण सर्व ठिकाणी बोलू शकणार नाही. आईवडिलांसमोर किंवा आपल्या नातेवाईकांसमोर, इतकं आपले जे मित्रमंडळी आहेत, सोबती आहेत, त्यांच्यासोबत आपण समोर इतकं मुक्तपणे बोलू नाही शकणार, पण लिहू शकतो. लिहून ते प्रकट करून त्यांना देऊ शकतो आपली भावना. तोही हेतू होता पुस्तक लिहिण्याच्या मागे, की जे आपण बोलू शकत नाही जास्त मुक्तपणे ते लिहू शकतो. आणि त्या पुस्तकातच ते म्हटलेलं आहे की जेव्हा मला माझा निर्णय सांगायचा होता आईवडिलांना की मला लग्न जमणार नाही, लग्न करण्याची इच्छा नाही, मी जगू नाही शकणार, ते कसं सांगायचं मोठा प्रश्न होता. म्हणजे सांगू शकत नव्हतं बोलून, ते लिहून केलं होतं. मग भावाच्या मोबाईलला मेसेज टाकला होता, लेटर लिहिलं होतं. जसं आपण लिहितो कागदावर तसं मोबाईलवर लिहिलं होतं मेसेज, लेटरचं. तीच तो आईवडिलांना साष्टांग दंडवत असं पूर्ण लेटर व्यक्त केलं होतं. ते सोपं होऊन गेलं. फोनवर तर बोलणं शक्य नव्हतं, समोर बसून तर भांडं फोडणं तर कठीणच होतं. पण थोडं लांबून मी त्यावेळेस संगमनेरला होतो आणि जॉब सोडण्याचा विचार चालू होता. जॉब सोडला नव्हता, त्याच्या कळवायचं, सांगायचं. तर हे सांगायचं उद्देश की जेव्हा मी मन मोकळपणे व्यक्त केलं त्याच्यामध्ये लेटरमध्ये, तर मला उपाय सापडला, त्यांचंही समाधान झालं, मलाही आशीर्वाद मिळाले. तो उपाय आहे. आपल्या अनेक समस्या या आपल्या मनाच्या स्तरावर असतात. आपण मन मोकळं बोलत नाही, व्यक्त होत नाही, आणि त्याच्यामुळे गैरसमज होतं संबंधांमध्ये, एकमेकांमध्ये, आणि मग ते आपलं संकट वाढवतं. गैरसमज समस्या कुठं बाहेर नाही आहे, समस्या आपल्या संबंधांमध्येच आहे. आपली चेतना, आपले मनामध्येच समस्या आहे किंवा गोंधळ आहे. आणि जोपर्यंत हा गोंधळ निघत नाही, आपलं मन शांत होत नाही, प्रसन्न होत नाही, त्या सच्चिदानंद भगवंताची अनुभूती होऊ शकते. जो व्यक्ती अशांत आहे, त्याचं मन गोंधळात, त्या व्यक्तीला भगवंताची अनुभूती होणं कठीण आहे. जसं गढूळ पाण्यामध्ये काय पडलेलं आहे, वस्तू दिसत नाही, तसं आपल्या गोंधळलेल्या मनामध्ये आपल्याला सत्याचं भान होत नाही, सत्याची जाणीव होत नाही. भगवंत सत्य आहे, वास्तव आहे आपल्या हृदयामध्ये, त्याचं उपस्थिती आहे. आणि हा भगवंत केवळ हृदयात नाही, आत बाहेर सर्व व्यापी आहे. त्याच्याशिवाय काही नाहीच या जगामध्ये. तुम्ही जिथेही बघा, श्री चैतन्य चरितामृतामध्ये तो श्लोक येतो की भक्तांना काही बघितलं तर भगवंताची स्फूर्ती होते. काही बघितलं, जड चेतन वस्तू कोणतीही बघितली, सावर जंगम देखी ना देखी तार मूर्ती, सर्वत्र होय इष्टदेवेर स्फूर्ती. इष्टदेव, आपले जे इष्टदेव आहे भगवान श्रीकृष्ण, त्यांची प्रचिती होते, स्फूर्ती होते. ते की दिव्यत्वाची प्रचिती, जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे माझे कश जुळती. तर दिव्यत्वाची प्रचिती होते, भगवंताची अनुभूती होते की जे काही आहे, महान वृक्ष, वनस्पती, इवन गवतसुद्धा, छोटे छोटे जे गवताचे प्रकार आहे, त्यात पण एक विलक्षण असं सौंदर्य आहे. त्याची फुलं, त्याची पानं, त्याचा आकाश, एक विलक्षण दिव्य त्यामध्ये विशेष आहे, ते लक्षात येतं. आणि जेव्हा तुम्हाला जिथे पहा तिथे तुम्हाला असं दिव्यत्वाची प्रचिती होईल,
तर कुठे तुम्हाला कंटाळा येईल किंवा कुठे तुम्हाला असं कंटाळवाणं वाटणार? कधीच नाही वाटणार. आपल्याला जेव्हा दिव्यत्वाची प्रचिती नाही आहे, आपलं स्वतःचा दिव्यत्वाचा स्वभाव माहीत नाही आहे, तेव्हा सर्व काही कंटाळवाणं वाटतं लोकांना. आजकाल मोठी समस्या आहे समाजामध्ये. लोकांना आत्महत्येचे विचार येतात डोक्यामध्ये, मनामध्ये. जीवन जगण्याला कठीण वाटतं, नकोसं वाटतं. का वाटतंय? सर्व असून सुद्धा मन शांत नाही आहे, प्रसन्न नाही आहे, आनंद नाही जीवनामध्ये. पण तो का नाही आहे? की मनामध्ये गोंधळ खूप त्यांना कठीण होत जात आहे, तो व्यक्त होत नाही आहे. जसं इथे कुंती देवी, भगवान श्रीकृष्ण द्वारकेला चालले रथावर बसून. ती आत्या आहे भगवंतांची. भगवान श्रीकृष्ण सदैव तिचे चरण स्पर्श करायचे आशीर्वाद घेण्यासाठी. ती कुंती देवी पांडवांसमोर आणि सर्व जे हस्तिनापूरचे रहिवासी आहे, तिथं गांधाजी पण उभी आहे, धृतराष्ट्र पण आहे, खूप लोक आहेत. त्यांच्यासमोर निसंकोचपणे व्यक्त होते. प्रार्थना काय? स्तुती काय? व्यक्त होणे, आपल्या हृदयाची भावना मुक्तपणे मांडणे. कोणती देवी तीच करते. तिचे दुःख आहे, तिचं जो ताण आहे, तिला जे काही कुठलं काही जे काही संकट वाटतं जीवनाचं किंवा पुढे भविष्याचं, ती या प्रार्थनेमधून व्यक्त होते आणि आपली समस्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करते. आणि तिला ते अनुभव येतोय की व्यक्त झाल्याने हलकं वाटतं. ते काही सगळं दुःख असतं काही वेळेस किंवा चिंता असते, निघून जाते. तर म्हणून भागवत आपल्याला शिकवतं भक्तांच्या माध्यमातून, जे भागवतामध्ये भक्तांचं जीवनचं हित आहे की आपल्या जीवनाच्या समस्या ज्या आहेत त्या आपण कशा सोडल्या पाहिजे. आणि सर्वात सोपा उपाय आहे की आपण दुसऱ्या भक्तांसोबत किंवा समोर स्वतःला व्यक्त केलं पाहिजे. आपली काय स्थिती आहे, आपलं काय विचार, आपली काय भावना आहे, आपली काय योजना आहे, ती व्यक्त केलं पाहिजे. मग व्यक्त केल्याने आपल्याला सेवा करणं किंवा आपल्याला आपलं जीवन यापन करणं सोपं होईल. आजच्या श्लोकामध्ये कुंती देवी जी आहे, यशोदा मातेचं गुण गाते. जसं प्रभुपादांनी तात्पर्यानं म्हटलेलं आहे की अप्रत्यक्षपणे कुंती देवी हे दाखवून देते की माझ्या स्थितीपेक्षा कुंती यशोदाची स्थिती जी आहे ती महान आहे. की तिला कृष्ण जे आहे ते भीत होते. आणि ती लीला जी आहे दामोदर लीला, ज्यामध्ये स्पष्ट झालं की जेव्हा कृष्णाने माठ सोडला होता दह्याचा आणि ते पळून जात होते, तेव्हा यशोदा माता त्यांना धावत जाऊन पकडते आणि नंतर दोर घेऊन भांगून टाकते उखाळाला. आणि कृष्ण जे आहे असहाय्यपणे त्या बंधनामध्ये भीतात. ही लीला जी आहे तिला आठवतंय की कृष्ण हे किती प्रेमाचे प्रतीक आहे की प्रेमाचं ते आस्वादन करतात. त्यांना याचं, कृष्णांना याचं भय नाही की याची चिंता नाही, लोक काय म्हणतील, त्यांना पण चिंता नाही की मी दह्याचा माठ फोडला किंवा मी स्वतः बांधला गेलो, स्वतः भीतोय, पळतोय, किंवा मी स्वतः गोपींचे वस्त्र चोरतो आहे किंवा गोपींच्या इशाऱ्यावर नाचतो आहे. त्यांना याचा विचार नाही होत. का? प्रेमाच्या पुढे या सर्व गोष्टी तुच्छ आहेत किंवा काही क्षुल्लक आहेत, नगण्य. जेव्हा आपल्याला प्रेमाचा आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे, दिव्य शुद्ध आनंदाचा, भौतिक नाही, दिव्य आनंदाचा, तेव्हा आपण
संकोच करण्याची आवश्यकता नाही आहे. मी जर टिलक लावला बा हां, मी जर वैष्णव टिलक लावला कपाळावर, लोक काय म्हणतील, कसं लावू टिलक, त्याची आवश्यकता नाही. पुस्तकातून ते लिहिलेलं आहे मी की मी पहिल्या दिवसापासून कॉलेज जेव्हा माझा जॉब होता, जेव्हा मी जुडलो इस्कॉनला शिक्षण घेत होतो आणि आधी लावत नव्हतो तिलक, आणि मग मध्येच कसा लावायचा असा संकोच होतो त्यावेळेस. पण म्हटलं आपण आता जेव्हा जॉब घेऊ आपण नव्या कॉलेजमध्ये, तिथं आपल्याला कोणी ओळखत नाही, तर पहिल्या दिवसापासून लावून जावं, म्हणजे लोकांना वाटेल की आधीपासून लावतोय. काय होतं काही गोष्ट आपण नवीन सुरुवात करणं कठीण जातं, पण आधीपासून आपण जर केलं असेल एखादी गोष्ट, लोकांना वाटतं की हां असाच येतो, हां असाच आहे, मेड इनबिल्ट आहे किंवा ते असाच बनलेला आहे तो. म्हणून आपण जितकं जास्त होईल तेवढं शक्य असेल आपल्या कपाळावर वैष्णव तिलक सदैव ठेवावं. पण याने खूप फायदा होतो. तिलक सांगायला लहान गोष्ट वाटते, पण खूप फायदा होतो. आपली चेतना जी शुद्ध होते, आपल्याला सदैव भान असतं की आपण भगवान श्रीकृष्णांचे आहोत. लोकांना सुद्धा आपलं तिलक बघून भगवान श्रीकृष्णांची आठवण होते. काही नसं वाटतं लोक काय म्हणतील, लोक केवळ हरे कृष्ण म्हणतील किंवा जय श्रीकृष्ण म्हणतील. ही चांगली गोष्ट आहे, लोक हरे कृष्ण म्हणतील, दुसरं काय म्हणणार. पण आपल्याला संकोच वाटतो की ते मला बघून हरे हरे कृष्ण म्हणतात, हरे कृष्ण म्हणतात. आपलं इतकं नामाप्रती भाव नाही आहे, म्हणून आपल्याला आवडत नाही की मला आपल्याला ते टिंगल वाटते. दूध आलंय, आपल्याला टिंगल वाटते का, आपल्याला ते निंदा वाटते. पण जेव्हा ज्ञान असलं आपल्याला की नाही, इथं सेवा आहे, की आपल्या एका तिलकामुळे अनेक लोकांना भगवान श्रीकृष्णांची काय होते, आठवण होते. ती एक सेवा आहे, ते एक आपल्या त्यामध्ये फायदा आहे. तर इतकंच शक्य तितकं आपण जपमाळ सोबत सदैव असेल, लोकांना शिकायला मिळेल की ही व्यक्ती मालामाल आहे. याच्याकडे खूप माल आहे. माला म्हणजे काय ना, मालामाल की दिव्य हिरे ना, राम नाम के हिरे मोती मी लुटाऊं गली गली. आपल्याला ते शक्य आहे. तर बघा, भक्तीचा प्रचार किंवा खूप कठीण नाही आहे. आपण जे आचार ठेवला आहे, आचरण केलेलं आहे, तेच प्रचार आपोआप होऊन जातं. वेगळं काही नाही आहे. आपला आचार काय बनतो, प्रचार बनतो. तर म्हणून आपला फोकस हा पाहिजे की मी किती माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये आचार ठेवतोय. आपली वेशभूषा ज्या वैष्णव पद्धतीची असेल, कुर्ता धोती, याने लोकांनाही शिकायला मिळेल की बघायला मिळेल की भक्त किती सुंदर दिसत आहेत. मला लहान मुलांना जेव्हा ते धोती कुर्ता घालतात, लहान मुलांना किती सुंदर वाटतात, किती सुंदर. आणि कपडे स्वस्त पण मिळतात बाकीच्या कपड्यांपेक्षा, स्वस्त असतं. तर त्याने लोकांना शिकायला मिळतं की जीवन सोपं होतं. खानपान पण तसंच की आपण लोकांना शिकवू शकतो, सांगू शकतो की खानपान अतिशय महत्त्वाचं आहे, शुद्ध पाहिजे. तर वैष्णव भक्त जे आहेत आपल्या आचरणाने समाजाला शिकवतात की जीवन कसं जगायचं आहे. आणि त्या पुस्तकात मी सर्व विषय मांडलेले आहेत. स्वतःचं एक निमित्त बनवून बस सर्व विषय मांडलेले आहेत. शिक्षकांसाठी, पालकांसाठी, मुलांसाठी, समाजाचे नेते जे आहेत, नेते मंडळी, सर्वांसाठी काही काही विषय मांडलेला आहे की भक्ती कशी आपली स्वाभाविक स्थिती आहे. भक्ती कशी आपली स्वाभाविक स्थिती आहे, काही वेगळं नाही आहे. तर पुस्तक छापलं गेलं आहे. त्याचं बाइंडिंग आता उद्या होईल, सोमवार. आज सुट्टी यांना. पुण्यामध्ये खूप पाऊस पडल्यामुळे काही दिवस वीज नव्हती, म्हणून ते थोडं लेट झालं होतं. फायनल कॉपी आणि मग 2-3 दिवसामध्ये पुढच्या हप्त्यात अवश्य आपल्याला ते पुस्तकं मिळतील. आणि हिंदीचं पण मी दिलेलं आहे बनवायला. मी बघितलं की इंग्लिश सर्वांना समजणार नाही, तर हिंदीची कॉपी मी 1000 छापतो आहे.
त्याची कॉपी त्यांना दिली काल, ते बनवता येतं. आणि पुढे मग काही दिवसाने मराठीसुद्धा छापायचं. तिघा भाषेचं जे आहे इंटरनॅशनल, नॅशनल आणि स्टेट लेवलला ही सेवा जी आहे पूर्ण होईल. माझा विश्वास आहे की या पुस्तकातून चांगला प्रचार होईल. की बाकी काही नाही समजलं, मी सेवक आहे. काय मी सेवक आहे हेही समजलं तर सर्व काही समजलं. बाकी सगळं ज्ञान आहे पण मी सेवक आहे हे माहीत नाही तर मग काही उपयोग नाही. कुंती देवी जी आहे तीच दाखवते मी दासी आहे, मी सेवक आहे. तर ह्या जगातला आपले जे संबंध आहे ते शुद्ध होतील. मी पती आहे, मी बाप आहे, मी पिता आहे, मी शिक्षक आहे, मी गुरु, मी सेवक आहे, ही आपली मूळ स्थिती आहे. बाकी ह्या जगातले जे आपले काही पद आहे ते तात्पुरतं आहे, थोडे दिवसाचं आहे. ते मूळ आपलं पद नाही आहे, ते आपलं मूळ स्वरूप नाही आहे. आपले गुरु महाराज त्यांनी ब्राह्मण दीक्षा द्यायच्या वेळेस आधी मी ऐकलेलं आहे पण त्यावेळेस मला खूप विशेष वाटलं आहे की महाराज जे ब्राह्मण दीक्षेसाठी आलेले सगळे भक्त त्यांना येऊन भेटतात हॉलमध्ये, त्यांना प्रणाम करतात आणि काय म्हणतात एक वाक्य, थँक्यू फॉर ॲक्सेप्टिंग मी ॲज युअर सर्वंट. गुरु महाराज ज्यांना ब्राह्मण दीक्षा देत आहे त्यांना प्रणाम करून काय म्हणत आहे, थँक्यू फॉर ॲक्सेप्टिंग मी ॲज युअर सर्वंट. गुरु शिष्याला काय म्हणतोय की मला सेवक म्हणून स्वीकारल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर ही जी भावना आहे ही दिव्य आणि शुद्ध आहे. म्हणून त्या पुस्तकात म्हटलं नाही, भक्तिचरण ठाकूर सुद्धा, भक्तिचरण ठाकूर त्यांच्या शिष्याने प्रणाम केल्यानंतर बदलात म्हणायचे दासोस, मी सेवक आहे. प्रभुपाद आपली परंपरा ती आहे. स्वतः चैतन्य महाप्रभू उघडपणे सांगतायत, गोपी भरतूर कमलयो, गोपी भरतूर पदकमलयोर दास दास दासानुदास. की न विप्रो न वैश्य न शूद्रो न रपतीच न ब्राह्मण न शूद्र क्षत्रिय न गृहस्थ न वानप्रस्थ न संन्यासी, गोपी भरतूर पदकमलयोर दास दास दासानुदास. ती माझी ओळख आहे. मी जे गोपींचे स्वामी आहे, गोपीजन वल्लभ गिरीधारी कृष्ण, त्यांच्या सेवकांचा सेवक आहे मी. चैतन्य महाप्रभू सुद्धा भगवान श्रीकृष्ण हे उघडपणे बोलत आहेत, व्यक्त होत आहेत की मी सेवक आहे. तर बघा मी जे सांगितलं व्यक्त होणे, भगवान श्रीकृष्णाने आवश्यकता वाटते व्यक्त होण्याची. आणि जो त्यांनी अवतार घेतला चैतन्य महाप्रभू रूपामध्ये, गौरांग महाप्रभू रूपामध्ये, तो कशासाठी आहे, त्यांची जी आस आहे प्रेमाचं आस्वादन करण्याची आस ती पूर्ण करण्यासाठी ते व्यक्त होत आहेत. काय रूप घेऊन, गौरांग रूप. कृष्ण रूपात त्यांना ते शक्य होत नाही आहे. तर हे तत्व आहे, हे सिद्धांत आहे किंवा हे मूळ पद्धत आहे की व्यक्त होऊन आपल्याला दिव्य शुद्ध आनंद मिळू शकतो, अनंत आनंद मिळू शकतो, आपण सर्व समस्यातून मुक्त होऊ शकतो. खूप धन्यवाद. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. आजच्या भागवत क्लासमध्ये आपण हे बघितलं की अशी कुंती देवीने स्वतःला व्यक्त केलं आहे, आपल्या भावना व्यक्त केल्या आहे, आपले विचार व्यक्त केले आणि तिने त्यातून आनंद अनुभवला आहे. तसं आपण सुद्धा आपल्या भक्तीमध्ये, आपल्या जीवनामध्ये भक्तांसोबत किंवा आपले जिथे काही संबंध आहे तिथे योग्य पद्धतीने व्यक्त व्हायला पाहिजे. बुद्धीने थोडं समजून व्यक्त व्हायला पाहिजे. मग आपल्या समस्या त्या राहणार नाही, सर्व समस्यांना मुक्ती मिळणार. हे आमचाही अनुभव आहे. व्यक्त होण्याने खूप काही सोपं होतं. डॉक्टर लोकांचा अनुभव आहे, जोपर्यंत पेशंट व्यक्त होत नाही, सांगत नाही काय समस्या आहे, उपाय होणार नाही. तर
तसं आपण सुद्धा आपल्या आईवडिलांसमोर किंवा भक्तांसोबत ज्यांच्याशी आपला संबंध आहे तिथं आपण व्यक्त योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे. बुद्धीचा उपयोग करून समजून केलं पाहिजे निश्चितपणे. आणि चिंतेमध्ये असणे ही काही बुद्धिमानी नाही आहे. समस्या गोंधळात असणे बुद्धिमानी नाही आहे. अर्जुनानं सुद्धा उघडपणे मान्य केलं भगवद्गीतेमध्ये की मला समजत नाही, मी गोंधळून गेलो आहे, तर मला शिष्य समजून तुम्ही उपदेश द्या. असं तुम्हाला अवश्य मदत मिळेल. जसं भगवान श्रीकृष्णाने मग संपूर्ण त्यांचं जे गोंधळ होता तो नष्ट केला. तसं आपल्या जीवनातसुद्धा जे काही अनेक अशा गोंधळाच्या स्थिती असतात, किती मोठी समस्या असली, किती मोठी समस्या ती सहज सुटू शकते. कशाने? व्यक्त झाल्याने. ठीक आहे, खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आज रविवारच्या प्रातःकालीन भागात आणि सुरेश जगन्नाथ प्रभूजी यांनी खूप सुंदरपणे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर आपल्या पारंपरिक पद्धतीने प्रभूंचे आपण आभार व्यक्त करूया. केवळ हरी बोल. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरे कृष्ण.